मध्ये ठाकरेंचे उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहेत। वरळीमध्ये ठाकरेंचा करिश्मा कायम असल्याचं पाहायला मिळतं। मराठी बहुल भाग आहे आणि त्या ठिकाणी ठाकरेंचा करिश्मा कायम असल्याचं पाहायला मिळतं। 195 मध्ये ठाकरेंचे उमेदवार आघाडीवर आहेत। 196 मध्ये ठाकरेंच्या पद्मजा चेंबूरकर या आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये वरळी ठाकरेंचा करिश्मा हा कायम असलेला पाहायला मिळतोय। आशिष चेंबूरकर हे गेल्या 4 टर्म पासून या ठिकाणी आमदार आहेत। त्यांच्या पत्नी आहेत पद्मजा चेंबूरकर, त्या सुद्धा सध्या मुंबई वॉर्ड क्रमांक 196 मधून आघाडीवर असलेल्या पाहायला मिळत आहेत। मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे यांची युती या ठिकाणी सगळ्यात मोठ्या जागा घेऊन मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करणार। मुंबईत एमआयएमचा तिसरा उमेदवार विजयी झालेला आहे। मागच्या वेळेला एमआयएमला 2 जागा या ठिकाणी मिळाल्या होत्या, मात्र एमआयएमचे तिसरा उमेदवार या ठिकाणी विजयी झालाय। जमीर कुरेशी हे विजयी झालेले आहेत। मुंबई एमआयएमचा तिसरा उमेदवार हा विजयी झालेला आहे। वॉर्ड क्रमांक 136 मधून एमआयएमचे जमीर कुरेशी विजयी। एमआयएमचा सगळ्यात मोठा फटका इथे काँग्रेसला बसताना पाहायला मिळतो। काँग्रेसला मागच्या वेळेला 31 जागा मिळाल्या होत्या। काँग्रेस आणि वंचित मिळून या ठिकाणी फक्त 13 जागांवर त्यांना आघाडी मिळाली आहे। यावेळी आता तिसरं खातं एमआयएमने मुंबईमध्ये उघडलेलं आहे। मुंबईमध्ये एमआयएमचा तिसरा उमेदवार विजयी झालेला आहे। मुंबईमध्ये एमआयएमचा तिसरा उमेदवार विजयी झालाय। एमआयएमचा सगळ्यात मोठा फटका हा काँग्रेसला या ठिकाणी बसलेला आहे। काँग्रेस आणि वंचित मिळून सुद्धा फक्त 13 जागांवर काँग्रेसला या ठिकाणी आघाडी घेता आली आहे।